बाळांच्या वाढीचा एक अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजेच दात येणं. यालाच टीथिंग असं म्हणतात. पण काही पालक दात येण्याच्या आधीच इतकं घाबरतात कारण त्यांनी काही पालकांचे अनुभव ऐकलेले असतात. दात येताना मुलांना शी होते, त्यांची चिडचिड होते, त्यांना ताप येतो आणि अनेक त्रास होऊ लागतात. पण हे सगळे त्रास नक्की दात येतानाच होतात का? तुम्हाला काय वाटतं? चला, या व्हिडिओतून या मागील सत्य काय आहे ते जाणून घेऊया. दात येणं ही नैसर्गिक क्रिया आहे. हिरड्या फुटून जेव्हा दात येतात तेव्हा बाळांना कोणताही त्रास होत नाही असं डॉक्टर देखील सांगतात. हा, पण तरी सुद्धा दात येताना मुलांना थोडंसं वेगळं वाटूच शकतं. साधारण 5 ते 6 महिन्यापासून मुलांना दात यायला सुरुवात होत असते. अशा वेळी मुलं खात देखील असतात. त्यामुळे त्यांना दात येताना काही गोष्ट चघळताना त्याची चव थोडीशी वेगळी लागू शकते. पण यात काहीही वेगळं नाही. आता राहिला प्रश्न ताप येण्याचा किंवा शी लागण्याचा, तर या वयामध्ये जमिनीवर पडलेल्या वस्तू उचलून खाण्याची सवय मुलांना असते. अनेकदा नकळत ते बऱ्याच गोष्टी उचलून खातात. त्यामुळे त्यांना शी लागण्याची शक्यता असते. शिवाय 6व्या महिन्यापासून आपण बाळाला जेवण द्यायला सुरुवात करतो. त्याचाही परिणाम त्याच्या शीवरती होऊ शकतो. दात अगदी सहज यावेत, मुलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुलांच्या गळ्यामध्ये तिलस्मी मोती किंवा दातपट्टी ही देखील घातली जाते. पण त्याचा दात अगदी सहज येण्याशी काही संबंध नाही. जर तुम्ही तिलस्मी मोती किंवा दंतपट्टी घालत असाल तर त्यासोबत आलेला कागद नक्की वाचा. त्यावर दात येताना ते गळ्यात घालणं हा एक विश्वास आहे असं स्पष्ट लिहिलेलं असतं. म्हणजेच केवळ समाधान म्हणून आपण ते मुलांच्या गळ्यात घालत असतो. शिवाय हल्ली बाजारामध्ये मुलांना दात येताना त्रास होऊ नये यासाठी रोल ऑन देखील मिळतात. पण हे देखील आपल्या समाधानासाठीच असते. डॉक्टर अशा प्रकारचे रोल ऑन अजिबात रेकमेंड करत नाहीत. एकूणच काय तर दात येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. दात येताना मुलांना सहसा तसा त्रास होत नाही. पण तरी देखील तुम्हाला काही काळजी वाटत असेल तर तुम्ही नक्की सल्ला डॉक्टरांकडून घेऊ शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय मला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.